दोन्ही टीमचे अतिरिक्त प्लेयर पाहिजेत. अन्नापूरचा अतिरिक्त प्लेयर बबू सर पाठवा लवकर. त्याशिवाय पहिला बॉल नको, त्याच्याशिवाय पहिला बॉल नको. चला लवकर. चला या. पहिल्या षटकासाठी गोलंदाज स्वतः विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये आहे. काउंटडाऊन स्टार्ट करू. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जोरदार टाळ्या. रॉयल ट्रॉफी दिवस क्रमांक 5 पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. काय घडलंय मैदानाच्या आत, जे स्वप्नातही पाहिलं नव्हतं ते घडले मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आलेली विकेट, पहिला धक्का. थँक्यू. पहिला चेंडू खेळण्यासाठी आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आला होता विशाल धारकच्या जोडीला जर अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राहुल गावडेला आपण पाहतोय, संघाचा संगनायक. आणि जसा पहिला चेंडू विकीने टाकला शरीरावरती लागला आणि हा शरीरावरती लागला चेंडू सरळ एस्टनवरती येऊन आदळला. बेल्स डाऊन झाल्या आणि पहिल्या चेंडूवरती विकेट येताना पाहायला मिळाली. विशाल धारकने आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू हवेत होता. पहिल्या चेंडू विकेट, त्याच्याबद्दल आपण चर्चा निश्चितप्रमाणे करत होतो. आणि दुसऱ्या चेंडूवरती चौकार येत इथे जो प्रेशर होता ना मानवली संघावरती, आणि तो कुठेतरी प्रेशर हँडल होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. पुढच्या चेंडूवरती सिंगल आली, धाबाला धावसंख्या वाढेल. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो असेल आत्ता 5 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. शांत असं वातावरण आहे. डावखुऱ्याचा फलंदाज आता इथे जर आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये असेल तो राहुल, याला आपण पाहणार आहोत. राहुल गावडे, त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 2 शतरक्षक 30 सर्कलच्या बाहेर असलेले आपल्याला जे पाहायला मिळतात. विकी मुंबईकर इथे गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. दिवाळे गाव नवी मुंबईला बिलॉंग करणारा विकी मुंबईकर आहे. खूप मोठं नाव आहे. आणि ज्यावेळेस एखाद्याचं नाव मोठं असतं ना तेवढी जबाबदारी त्या नावाला साजेशी करावी पण लागते. यावेळेस मात्र शफल झाला, चेंडू शरीरावरती आला आणि पाठवलाय मात्र सीमार्च्याच्या बाहेर. छत्रपतींचा छावा, इथे मिळतील 6 धावा. षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलका धावसंख्या असेल दुहेरी अंकात 11 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये. हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. टाइम लिमिट आहे आपल्याकडे. 6 मॅचेस आपल्याला 6-6 ओव्हरच्या घ्यायच्या आहेत. उद्या सुद्धा 6 मॅचेस आपल्याला ज्या पाहिजे आहेत, परंतु उद्या शेवटचा दिवस आहे. म्हणजे रोज आपले जे 11:15 वाजतात, उद्या आपल्याला 9:30ला पहिला चेंडू टाकायचा आहे. आणि उद्या जे संघ वेळेत उपस्थित राहणार नाही त्यांच्या बक्षिसात रक्कम कपात केली जाईल. हा कमिटीचा निर्णय आहे. त्यामुळे उद्या वेळेत उपस्थित राहणं हे बंधनकारक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं राहणार आहे. कारण 5 बक्षीस आहेत, 6 मॅचेस आहेत. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि फायनल मॅच ही आपल्याला 3:30 वाजता 3:30 ते 4:45च्या दरम्यान ही सुरूच करायची आहे. अंधारामध्ये एकही सामना आपल्याला जाऊन द्यायचा नाही. हे उद्याचं शेड्यूल आहे. आणि आज ज्या 6 मॅचेस आहेत या 6च्या 6 ओव्हरच्याच खेळायच्या आहेत. परत एकदा जसा मैदानाच्या आतमध्ये आला राहुल, षटकारांची लागली एक प्रकारची चाहूल. एक षटकार परत एकदा आला.
मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू किती जरी दूरवरती गेला तर तो मैदानाच्या आतमध्ये येणारच आहे. तिकडे शोध मोहीम जी आहे ना ही खूप भन्नाट आहे. जे बॉल बॉयज जे आहेत ते खूप ऍक्टिव्ह आहेत. त्याचं कारण पण आहे या स्पर्धेचं नावच रॉयल आहे, त्यामुळे कामगिरी सुद्धा तितकीच रॉयल करावी लागेल. ज्याला त्याला जे जबाबदारी दिली ते काम करावाच लागणार आहे. लागोपाठचा तिसरा मोठा फटका आलाय. 2 षटकार आणि त्या पाठोपाठ 1 चौकार, 4 रन. थँक्यू. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या क्रमांकाचं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे 1 बाद 21 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. सुरुवात अतिशय संत आणि सावध होताना पाहायला मिळाली होती. पहिल्या चेंडू विकेट येताना पाहायला मिळाली, थोडासा प्रेशर होता. पण त्यानंतरचा एक चौकार जो आपल्याला पाहायला मिळाला विकाच्या बॅटमधून आणि त्यानंतर एक सिंगल. पण पुढच्या 3 चेंडूवरती 3 बिगीट राहुलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. धापलक वेगाने पुढे गेला. पहिल्या विकेटचा जो प्रेशर होता तो सुद्धा इथं कुठेतरी हँडल होताना पाहायला मिळाला. 21 धावा आहेत. षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी जे संपले गेले. सुरुवातीला फलंदाजी करत असताना राजू गायकवाड, पानोली 11. नवीन गोलंदाज मार्ग आकाश बोंबे त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आकाश यावेळेस अगदी आपण पाहतोय आकाशचा खूप चांगला चेंडू होता. शफलून खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. शांत असं वातावरण आहे या स्पर्धेमध्ये. अगदी आपण पाहतोय 5 बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे, इथे असणाऱ्या प्रेक्षकांसाठी मात्र एक मेजवानी आहे. सगळ्यांचं लक्ष लागल्या जाणार आहे. उद्या बक्षीस वितरणाच्या वेळेस जो प्रेक्षक हजर राहणार आहे, जो प्रेक्षक 50 रुपयाचं कुपन घेऊन ते कुपन एखादा बंद काचेमध्ये पेटीमध्ये आपण टाकणार आहे आणि बंद काचेच्या पेटीतून ज्याचं नाव निघणार आहे त्याला मिळणारे इलेक्ट्रिक बाईक हे सगळ्यात मोठं गिफ्ट असेल. 50 रुपयाच्या कुपन मध्ये तुम्हाला ती इलेक्ट्रिक बाईक मिळणार आहे आणि प्लस ही बाईक तर मिळेलच मिळेल. पण इतर लोकांचं काय, ज्यांनी कुपन घेतले मग फक्त बाईक दिली म्हणजे संपलं का? अजिबात नाही. इतरही 5 बक्षीस आपण आपल्या रॉयल ग्रुपच्या माध्यमातून, सायराम मित्र परिवाराच्या माध्यमातून देणार आहोत. अजूनही 5 बक्षीस राहणार आहेत, त्यामुळे 6 बक्षीस आहेत टोटल लकी ड्रॉ साठी. आकाश परत एकदा आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजीवरती तयार आहे. राहुलच्या विरोधात काय क्रमात करतोय आपल्याला पाहिजे. यावेळेस राहुलच्या समोर कोणताही गोलंदाज आला, राहुल थांबायला तयार नाहीये. अजून एक मोठा फटका आलाय. शिवरायांची तलपची तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खडखडीत षटकार. धापरकती धावसंख्या वाढली जाईल. धापरकती धावसंख्या टोटल स्कोर असेल तो आता जर अगदी आपण पाहिला तर सुरुवातीला फलंदाजी करत असताना राजू शेठ गायकवाड पाणवली 11 संघ जो आहे 28 धावा धापलकरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहे. 28 लॉस ऑफ 1 विकेट. आकाशवरती गेलं आक्रमण. ताकद आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय टायमिंग, या दोन्ही गोष्टी खूप जबरदस्त पाहायला मिळतात. राहुल गवडेच्या फलंदाजीमध्ये परत एकदा यावेळेस मात्र चेंडू फसला आणि झालाय सुंदर असा झेल आणि संपलाय राहुल गवडेचा खेळ. फलंदाज होईल बाद.
राहुलने मात्र पूर्णपणे जो डाव सावरला होता, राहुलने इथे बाद होताना पाहायला मिळालाय. बॅटर अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचतोय. काय करमात करणारे दानिश चौगुले मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. जबाबदारी दानिशच्या खांद्यांवरती आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. करामत एका डावखुऱ्याच्या फलंदाजाने केली म्हणजेच राहुल गावडे याची करामत आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. शांत वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल तेही आपल्याला पाहिजे. प्रेक्षक गॅलरीमध्ये प्रेक्षकांची संख्या सुद्धा हळूहळू या मैदानाच्या दिशेने वाढताना आपल्याला पाहायला मिळते. समोरची प्रेक्षक गॅलरी सुद्धा हळूहळू भरली जाते. पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये खूप आक्रमक होणार, कारण या स्पर्धेच्या खेळपट्टीवरती गोलंदाजांपेक्षा फलंदाजांचा अधिराज्य जास्त आहे. यावेळेचा चेंडू आकाशचा खूप चांगला होता. शफरून करण्याचा प्रयत्न, बॅटमध्ये चेंडू नाहीये. चेंडू ते निर्धाव, खूप काही कालावधीनंतर आलेला डॉट बॉल आहे. धावसंख्या जी आहे ती 28. दोन गड्यांच्या मोबाईलमध्ये धावफलक आहे. आकाश परत तयार आहे. उष्वाताने मारा करेल. यावेळेस परत एकदा आपण पाहिलंय इथे चेंडू काय बॅटवरती नाहीये. अचूक टप्प्याची गोलंदाजी. बाहुबली चित्रपटातील जसा कळला नाही आपल्याला सगळ्यांना कटप्पा, तसा मैदानाच्या आतमध्ये दानिश चौगुलेला कळत नाही आकाश बोंबेने टाकलेल्या गोलंदाजीतील हा अचूक टप्पा. 2 चेंडू डॉट आलेत. षटकाची वेळी समाप्ती. 2 षटकं संपली आणि धावफलक आहे. राजेश्वर गायकवाड 11 सुरुवातीला फलंदाजी करत असताना 2 बाद 28. आपल्या शिरूर तालुक्यातील असणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा जर आपण केली तर या स्पर्धेचा बोलबाला इतका मोठा आहे की सर्वाधिक जास्त बक्षिसाची रक्कम असलेला हा पहिला चषक आहे. ही पहिली ट्रॉफी निश्चितप्रमाणे आपल्या शिरूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्गामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आलाय किरण व्यवहारे. पहिला चेंडू किरणचा होता, तिथे क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालंय आणि चेंडूची फिकी थोडीशी अस्ताव्यस्ता आपल्याला जे पाहायला मिळाली. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आहे घेण्याचा प्रयत्न होता, वाचला गेलाय. नॉट ट्रॅकचा फलंदाज दानिश तिथे जीवनदान आहे. दानिशला असं मध्ये हरकत नाहीये. चेंडूची फिकी थोडीशी विरुद्ध दिशेने पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण थोडासा बदलाव या ठिकाणी करायचा की नाही याच्याबद्दल थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये होते. स्विचचा प्रयत्न जो केला गेला होता विकास गायकवाड अर्थात विकी याच्याकडून प्रयत्न केला गेला होता, परंतु कुठल्या प्रकारचा बदल क्षेत्ररक्षणमध्ये केला गेला नाही. आकाशने थोडासा संपर्क केला होता किरण बरोबर. फुलटॉस उसपे बन गए बॉस. फुलटॉस वरती फुलटॉल वसूल केलाय. षटकार. या फुलटच चेंडूवरती निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो आक्रमण केले गेले. षटकार आला, धापलक वाढला. 34 वरती धापलक. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये हा धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय की 1 ते 5 क्रमांकासाठी जे बक्षीस आहे विशेष सहकार्य 1,11,111 रुपयाचं जे आहे. परंतु विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की इथे इलेक्ट्रिक बाईक फर्स्ट लकी विनरला प्रेक्षकांसाठी जे आहे त्यासाठी आमच्या डॉक्टर संतोष बोटे, मीरा नर्सिंग होम, त्यानंतर भरत कुमार चोरडिया, SR ड्रायफ्रूट आणि सुदेश मस्के, मलंगराज इंडोरियर यांच्या माध्यमातून हे योगदान आहे. इथे येते अजून एक षटकार. चेरन किरण वरती थोडंसं आक्रमण जे वाढलं गेले. फुलटॉस चेंडू जो पडला त्यानंतर कव्हरला एक चेंडू खेळला गेला, तोही मैदानाच्या बाहेर पाठवला आणि धापलक वेगाने पुढे जाईल. संघाने 40शी गाठली.
दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी एक जुने दांडे खेळाडू आमचे अण्णा कदम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. अण्णा कदम साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. त्याचं कारण पण असं आहे की अण्णा एक जुने दांडे खेळाडू आहेच आहे, परंतु आपल्या या स्पर्धेमध्ये आमच्या अण्णा कदम साहेबांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकासाठी खूप मोठं योगदान आहे. अण्णा कदम साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन. बॅकबोर्डला सरकला, पंच केलाय चेंडू, तो पोचला गेलाय कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध चेंडू पोचला जातोय. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धापलक इकडे पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या असेल आता 41. 2 कड्यांच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे संदीपजी कातुरे या ठिकाणी उपस्थित झाले. संदीप भाऊंचंही मनापासून स्वागत आहे. क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहे. सुंदर तालुका प्रीमियर लीग JPL करंडक विजेत्या संघमालकांच्या यादीत SK सुपर किंग या संघाचे संघमालक म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज आमचे खूप सारे मित्रपरिवार मान्यवर वर्ग उपस्थित झालेत मुख्य कक्षामध्ये. मंचावरती अगदी आपण पाहतोय खूप सारे मान्यवरांचं आगमन झालंय. यावेळेस अगदी आपण पाहिले उंची खूप, जिथे क्षेत्ररक्षक पप्पू पवार पोहोचले गेले होते तिथं झेल उडाला होता आणि तिथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जीवनदान आपल्याला पाहायला मिळते. पाणी सौजन्य अगदी आपण पाहिलं तर आमच्या डेक्कन एक्वा आमचे कयुमाई शेख यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांचंही आगमन आहे. त्यांचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पप्पू पवार यांच्याकडून झेल सुटला गेलाय. संघाचे संघमालक आहेत, संघाचे संघनायक आहेत, त्यांच्याकडून ही सारी अपेक्षा नाहीये. ओ हो हो हो, इथे मात्र यष्टी रक्षक अजून एक चूक झाली. चुकांच्या पाठोपाठ अजून एक चूक. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. इथे षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा संख्या 2:46 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. आणि एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपल्याला जो पाहायला मिळेल. अतिरिक्त खेळाडू मैदानाच्या आतून इच्छेप्रमाणे पाणी घेऊन जातात आपल्याला पाहायला मिळत आहेत. टाकळी ढोकेश्वरच्या कॅप्टनला विनंती राहील आपण या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायचं आहे, त्यामुळे आपलं किट परिधान करून आपण या ठिकाणी उपस्थित राहणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. जुने दांडे खेळाडू आदरणीय दगडू त्रिमुखी साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. दगडू त्रिमुखी साहेबांचं मनापासून स्वागत. सुरूचा एक काळ ज्या ज्या खेळाडूने गाजवलेला आहे, सगळे खेळाडू आज या रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून परत एकदा जोडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश बोंबे आलाय गोलंदाजी मार्कवरती. परत एकदा आपण पाहूया. आपल्या धावा संख्या जी आहे ती 46 आहे. 2 फलंदाज या दरम्यान बाद आहेत. दानिशला एक जीवनदान आहे. जीवनदानाचा फायदा घेतला जाईल का दानिशकडून? यावेळेस आकाशचा हा चेंडू उजवीच्या बराचसा बाहेर आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. पंचांच्या दोन्ही जमिनीला समांतर ही धावा असेल अवांतर. व्हाईट बॉल आलेला आहे. आपल्या 47 47 लॉस ऑफ 2 विकेट्स. शरीरभेदक मारा होता. बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शांत असं वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. इलेक्ट्रिक बाईकचे जे कुपन आहे तेजस गावटे आणि अक्षय बापकर या दोघांकडे ही जबाबदारी निश्चितप्रमाणे आहे. आणि सातत्याने हा मित्रपरिवार प्रेक्षकांपर्यंत पोहोचला जातोय. ज्यांना ज्यांना इथे प्रयत्न होता हा पप्पू पवार यांच्याकडे चेंडू परत एकदा पोहोचला गेला होता. झेल होऊ शकला नाही. यावेळेचा चेंडू थोडासा अवघड होता झेल घेणं. एक धावी आपल्याला धावा संख्या 48 2 कड्यांच्या मोबदल्यामध्ये.
₹50 कुपन आहे. म्हणजे आता हा एरिया जर अगदी आपण पाहिला तर शालेय जीवनावरती निश्चितप्रमाणे फोकस करत आयुष्याला एक चांगल्या प्रकारची दिशा ज्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिले जाते ते रयत शिक्षण संस्थेचं आहे मैदान. आणि बरेचसे विद्यार्थी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. म्हणजे खाऊसाठी आम्ही जर पैसे घेतले तर आम्हाला घरातून सुद्धा ₹5-50 मिळले जातात की चला आम्हाला आज थोडासा नाश्ता करायचा आहे किंवा मला एक कॅडबरी घ्यायची आहे. इथे फायनली गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक गोष्ट तितकीच खरी की चला आज थोडंसं लक आजमावून पाहू. ₹50 आज नाश्त्यासाठी खर्च करण्यापेक्षा त्या ₹50 कुपन जर घेतलं तर त्या कुपनच्या माध्यमातून माझ्या नशिबात जर असेल तर इलेक्ट्रिक बाईक निश्चितप्रमाणे मला लागण्याची शक्यता आहे. हां, मैदानाच्या आतमध्ये तुम्ही नशीब नाही आजमावू शकत, स्पर्धेमध्ये तुम्ही नशीब आजमावू शकता प्रेक्षकांच्या माध्यमातून, पण खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नशीब नाही आजमावू शकत. तुम्हाला इथं नशिबावरती अवलंबून राहून चालणार नाही, तुम्हाला स्वबळावरती लढावं लागणार आहे. इथं नशीब तुम्हाला साथ देईल नाही देईल माहिती नाही, पण तुमचं कर्तृत्व आणि दातृत्व आणि नेतृत्व चांगलं असेल तर या स्पर्धेमध्ये तुम्ही बाजी माराल यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. 4 रन चौकार आहे. आणि मुख्य व्यासपीठावरती आपण रॉयल ट्रॉफीच्या शेजारी काही गिफ्ट्स आपल्याला जे पाहायला मिळत आहेत, हे गिफ्ट तेच आहेत ज्यांच्या नशिबात इलेक्ट्रिक बाईक नाही पण गिफ्ट असण्याची शक्यता आहे. 6 लकी ड्रॉचे निश्चितप्रमाणे बक्षीस निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्ग अगदी आपण पाहतोय. या ठिकाणी आकाश समोरच्या बाजूला दानिशला आपण पाहतोय. यावेळेस परत एकदा बिगिट तर केलाय. दानिशच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल लॉंगॉनला. खिलाडी क्या मस्तक बेत असतात, खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. 6 रन. आणि धापा धावसंख्या वाढली आहे. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो असेल आता 59 धावा आहेत. 2 गाड्यांच्या मोबाईल आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि ऑन स्क्रीन इलेक्ट्रिक बाईक आपल्याला पाहायला मिळते. त्याबरोबर ज्या सायकल्स आहेत ज्या खेळाडूंसाठी आहेत. इलेक्ट्रिक बाईक जर आपण पाहिली तर ती लकी ड्रॉसाठी आहे. नशीब आजमावं लागेल आणि हे नशीब आजमावताना उद्या त्याचा रिझल्ट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर रॉयल ट्रॉफी जी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आहे, त्या रॉयल ट्रॉफीच्या शेजारी काही गिफ्ट्स आहेत. हे गिफ्ट लकी ड्रॉसाठी निश्चितप्रमाणे इलेक्ट्रिक बाईक ज्यांना मिळणार नाहीये, हे बक्षीस निश्चितप्रमाणे पोहोचणार नाहीये, परंतु बाकीच्या गिफ्टच्या माध्यमातून तुम्हाला हे बक्षीस कदाचित मिळण्याची शक्यता आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी अभि गव्हाणे साहेब उपस्थित झालेले आहेत. अभि गव्हाणे साहेबांचं मनापासून स्वागत. त्याबरोबर आदरणीय विशाल दादा पवळे ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून स्वागत. बरीचशी छोटी छोटी मुलं अगदी आपण पाहतोय. तुम्हाला सकाळची शाळा आहे का रे? मग आता दुपार झाली तरी तुम्ही शाळेत दिसत नाही मला म्हणून क्रिकेटचं वेळ लागलं ना तर म्हणजे आता आमच्या विशाल भाऊंना पण माहिती आहे की शाळा बुडून क्रिकेट खेळले का विशाल सर. मी घरच्यांच्या आरडाओरडा खाऊन अण्णा कदमला पण माहिती आहे. अण्णा कदम साहेब किती वेळा खोटं बोलून आपण क्रिकेट खेळलोय. घरी एखादं काम सांगितलं आपण नाही मला थोडंसं वेगळं काम आहे, मग ते काम सांगून आम्ही क्रिकेटच्या मैदानावरती गेलेलो. भले घरी जाऊन म्हणजे आता जिंकल्यानंतर घरचं ऑप्शन करतात, घरचं सेलिब्रेशन करतात. आम्ही आमच्या काळात जिंकल्यानंतर आम्ही मार खाल्लेला आहे, पहिलं प्राइज आणून सुद्धा. ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय शालेय विद्यार्थी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत, जे आता समोरच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि उद्याचं भविष्य आहे. उद्याचे एक खेळाडू आहेत, यातला एखादा खेळाडू लेदर बॉल चांगल्या प्रकारे खेळत तर IPL खेळताना पाहायला मिळेल. चला उशिरा सुरुवात होते त्यामुळे सातत्याने सूचना राहील खेळाडूंसाठी. इथे नो बॉल
खेळपट्टीच्या बाहेर टीचेप्रमाणे हा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आहे. धावफलक वाढला जातोय. धावफलकाची धावसंख्या आता संघाने 60वी गाठली. गोलंदाज तयार. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती येऊ शकला नाहीये. फ्रीडचा चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाही असं म्हणता हरकत नाहीये. आणि इथं अगदी आपण पाहतोय विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसरी विकेट आली आहे. फलंदाज होईल बाद. या स्पर्धेचा बोलबाला वाढण्याचं काम आहे तितकंच मोठं आहे की ट्रॉफी खूप छान आहे. 5-5 बक्षिसं आहेत. आयकॉन खूप मोठमोठे निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतोय. मोठे आयकॉन यासाठी शब्द आपण वापरलाय की ज्या खास करून अगदी आपण पाहिलेलं आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या ज्या खेळाडूंनी आपलं नाव मोठं केलेलं आहे असे खेळाडू, दरारा म्हणतो ना आपण, एक प्रकारची दहशत त्या नावाचे आहे, ते खेळाडू निश्चित प्रमाणात स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून खेळत आहेत. पप्पू सरांना एक विनंती राहील, टीम ओनर ॲज अ कॅप्टन म्हणून सर आपण थोडंसं वेळ पाळावी विनंती राहील. महाराजा टीम गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहिले उंची खूप आहे, लांबी कमी पडली आणि तिथे होता विकी. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 4. थँक्यू टीचे. प्रदीप गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला होता. तू प्रदीप गायकवाड इथं बाद होताना पाहायला मिळालाय आणि प्रदीप गायकवाडच्या जागेवरची न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम मुरुडे, त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ऑन हॅट्रिक बॉल. गोलंदाज अगदी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कोती तयार आहे. सतीश पवारला आपण पाहतोय. हॅट्रिक बॉल होता, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाही असं म्हणूया आपण. एक सिंगल निश्चितप्रमाणे त्यांना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल चेरुपडी धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. धावफलकाची धावसंख्या आहे ती 61 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि आपण टाइम लिमिट दिलेला आहे. त्या टाइम लिमिटमध्येच तुमची 5 ओव्हर कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि जर 5 ओव्हर तुमच्या कंप्लीट जर झाल्या तर तुम्हाला इथे एक क्षेत्र DS तारखेच्या आतमध्ये घ्यावा लागेल, हा नियम आहे. आणि इथे विकी काय प्रॅक्टिस असेल विकी मुंबईकरची, जेवढे झेल आलेत ना अगदी आरामात घेतले. मी बऱ्याच वेळा विकी मुंबईकरचं नाव घेतोय. तिथे सुमित ओळला आपण पाहतोय. सुमितने घेतलेले लाज जबाब झेल आपल्याला पाहायला मिळते. 3ही झेल म्हणजे एका बाजूला विकी आणि एका बाजूला सुमित, आधी सेम गेटअप निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु कामगिरी सुमितची अगदी आपण पाहिली जबरदस्त आहे. अगदी आरामात झालेले 3ही झेल. कुठल्याही प्रकारचा मला तो त्रास हा जास्त झाला नाही. गोलंदाज सतीश पवारला आपण पाहतोय. 3 विकेट आतापर्यंत सतीश पवारने घेतलेले आहेत 5 चेंडूमध्ये.
न्यू बॅटर मैदानाच्या आत. गणेश पटांगरे मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाची करामत अगदी आपण पाहूया. हे षटक अतिशय अप्रतिम पाहायला मिळालंय. एक षटक फक्त आणि फक्त 2 धावा आणि 3 विकेट. पहिला चेंडू न होता तरी आलेल्या फक्त 2 धावा. अप्रतिम गोलंदाजी सतीश पवार याची. आणि आता चला 31 मिनिटं झाले, त्यामुळे तुम्हाला एक क्षेत्ररक्षक पप्पू सर 30 सरकेच्या आतमध्ये घ्यावा लागेल. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सरकेच्या आतमध्ये घ्यावा लागणार आहे शेवटच्या षटकासाठी. चला आता विनंती एवढीच राहील, आपण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. वेळ वाचवणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. आपल्याला काय होतंय, जर 5 ओव्हरला 31 मिनिटं पप्पू सर गेले, इथून पुढचे 5-10 मिनिटं जातील आणि पाऊण तास जर गेला एखाद्या इनिंगला तर मग 1.5 तास मॅच चालेल. मग 4च मॅच होतील दिवसभरात, 6 मॅच करायच्यात आपल्याला. त्यामुळे विनंती राहणार आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, वेळ वाचणं गरजेचं आहे. विकी गोलंदाजी मार्कावरती आलाय. चेंडू हवे, जेल झाला, फलंदाज होईल बाद. अक्षय तांबेने घेतलेलं एक चांगला असं झेल. आणि या डावाचं एक वैशिष्ट्य आहे, आयकॉन विकी मुंबईकर जेव्हा जेव्हा गोलंदाजी मार्कवरती आला तेव्हा तेव्हा पहिल्या चेंडूवरती विकेट घेताना पाहायला मिळालेला आहे. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर बसला गेला 6वे षटक सुरू झाले. 61 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये असेल आता स्वप्नील गायकवाड. गणेश आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेचा बोलबाला जर आपण पाहिलं तर स्कोर 61. यावेळेस सगळे आपण पाहतोय इथे पंचाकडे अपील आणि फलंदाज बाद. अजून एक विकेट आली आहे, स्वप्नील होईल बाद. गुडीचे नाणेफेकीसाठी आपण पाहतोय चांदीचं कॉइन सौजन्य धरमचेन ओरिलाल फुलफगर ज्वेलर्स शिरूर यांच्या माध्यमातून हे चांदीचे कॉइन आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रॉयल ट्रॉफीमध्ये अजून एक उपक्रम राबवला, त्यासाठी ज्यांच्या डोक्यात ही कल्पना आली त्यांच्या या कल्पक बुद्धीला सलाम आहे की होतकरू शालेय विद्यार्थ्यांना, म्हणजे 5 शालेय विद्यार्थी आपण निवडणार आहे. या शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण शालेय साहित्य वाटप करणारच आहोत. यावेळी चेंडू हवे, समोरच्या बाजूला खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव आली आहे. धावबाचा प्रयत्न, परंतु धाव घेतली गेली नाही. तुला घ्यायची नाही धाव, चल मला पण थांबायचं नाही, मी जातो मैदानाच्या बाहेर. रन आउट. आणि इथं अगदी आपण पाहतो एक सिंगल, एक रनआउटची विकेट पण आली. आणि धक्का क्रमांक अगदी आपण पाहिला तर तो बसला गेलाय 8वा. 8 बाद 62. अजून 3 चेंडू या डावातले निश्चितप्रमाणे बाकी आहेत. आणि विशेष करून या 5ही होतकरू शालेय विद्यार्थ्यांसाठी आपण शालेय साहित्य वाटप तर करणार आहोत. प्लस या 5ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी 2-2 हजार असं तब्बल 10,000 रुपयाची शिष्यवृत्ती म्हणून आपण खास या विद्यार्थ्यांना आपण जे देणार आहोत. त्यासाठी मनापासून धन्यवाद यशवंत भाऊ पाचंगे, त्याबरोबर गौतम दादा थोरात, आदरणीय मेजर नितीन बांदल,
आदरणीय आकाश गावटे या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतो या ठिकाणी जो घेतला गेलाय. पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय या ठिकाणी काय येतोय. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस झालाय. राजेश्वर गायकवाड प्रतिष्ठान पाणोली 11 तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर. यानंतरचा जो सामना आहे बोथ कॅप्टन आपण रेडी राहा. प्लेइंग 11 सुद्धा आपण रेडी ठेवायची विनंती राहील आपल्याला. टाकळी ढोकेश्वर 11 आणि संतोष नागोडे 11 मांडवगण फराटा. इथे डाव निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहतो जो संपला गेलाय आणि टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिला तर तो आहे एकूण आत्ता 63. 8 फलंदाज बाद झालेत आणि टार्गेट 64 धावसंख्यांचं निश्चितप्रमाणे जे असणार आहे. महाराज प्लेइंग 11 द्या. टाकळी ढोकेश्वरचा कॅप्टन चला टॉस करायचा आपल्याला. शेवटच्या 12 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी म्हणावं लागेल. स्कोर आहे टार्गेट 64. 64 धावा बनवायच्या आहेत. चला संतोष नागोडे 11 मांडवगणचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. टाकळी ढोकेश्वर 11चा कॅप्टन ओमकार उदावन. चला टॉस करायचा आपल्याला. टाकळी ढोकेश्वर टीमचा कॅप्टन चला लवकर. या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रॉयल ट्रॉफीसाठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट आयकॉनसाठी सायकल आहेत ते आदरणीय राजापूर गावचे सरपंच सचिनदादा चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस संपन्न करणार आहोत. त्यांच्या समवेत खूप सारे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती राहणार आहे आपण या ठिकाणी टॉस साठी यावं ही विनंती राहणार आहे. टाकळी ढोकेश्वरचा कॅप्टन आपण टॉस साठी लवकर लवकर चला. संतोष शेठ नागवडे 11 मांडवगण टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. चला चला फलंदाज लवकर लवकर चला. पपुशेठ पवार कॅप्टन आपण लवकर लवकर मैदानाचा ताबा घ्या. फलंदाज लवकर लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. उशीर खूप होत चाललेला आहे. 11 वाजून 26 मिनिटं राहिलेत. बॅड लाईटचा अपील आपल्याला चालणार नाही. संध्याकाळी कमी षटकांचा सामना खेळवा लागेल की काय. देवाश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर अमोल शेठ उगले आणि मयूर शेठ गोरे यांच्या मालिकेचा संघ. चला पहिला डाव तर संपलाय. दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. तत्पूर्वी टॉस यानंतरच्या सामन्याचा संपन्न होतोय. देवाश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर यांच्या विरोधात संतोष शेठ नागोडे 11 मांडवगण असा यानंतरचा होणारा जो सामना आहे त्या सामन्याचा टॉस
राजापूर गावचे सरपंच आदरणीय सचिन दादा चौधरी यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट आयकॉन साठी सायकल आहे. कॅप्टन संतोष शेठ नागोडे 11 महाराज चला लवकर. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. टॉस पण या ठिकाणी एकदा पडबाजूने संपन्न केला जातोय. आदरणीय सचिन शेठ चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस संपन्न झाला आणि टॉस का बॉस देवाश्री वॉरियर्स टाकळी ढोकेश्वर ऑन द टॉस अँड फैसला क्या काय घेतलंय सर. बॉल फर्स्ट टाकळी ढोकेश्वर ॲज अ कॅप्टन आपण ऑफिशियल स्कोरशी संपर्क करा. पहिला डाव संपलाय, दुसरा डाव सुरू होईल आणि जसा दुसरा डाव सुरू होईल आवाज असेल आपल्या या शिरूनगरीचा असणारे गोड आवाज. प्रदीपजी ऑल सर थँक्यू. धन्यवाद. जुन्नर भूषण आदरणीय मनोज बेल्लेकर सरांचा आपण आवाज खरं तर आज आणि उद्या या रॉयल ट्रॉफी 2025च्या पर्व क्रमांक 3 मध्ये इथे पाहणार आहोत. मोठा संघर्ष मैदानावरती इथे रंगलेला आहे. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर, माजी सरपंच अण्णापूर पप्पूशेठ पवार आणि ग्रामपंचायत सदस्य अण्णापूर शंकरभाऊ रॉस्कर यांच्या मालकीची असणारी ही टीम तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. तो दुसऱ्या बाजूला आपण पाहतो राजू शेठ गायकवाड यांच्या मालकीची असणारी पाणुले टीम तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळते. 64 धावांचा पाठलाग इथे मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या जयजस सभेद आत्मरूपा देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधार जोची. ना शिवशंकर ना कैलासपती ना लंबोदर गणपती नतमस्तक तयाचेंनी ज्यांनी केले स्वराज्याची निर्मिती देव आमचा एकच राजा शिव छत्रपती. 64 धावांचा पाठलाग करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अरुंधती स्पोर्ट्स शॉपीचा ब्रँड अँबॅसिडर संदीप पवारला आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. संघाचा आयकॉन विकी मुंबईकर आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. आता गोलंदाजी मार्कवरती हवेली तालुक्यातील शिंदवणे गावचा सुपरस्टार संघाचा आयकॉन विशाल धारकला तुम्ही इथे गोलंदाजी मार्कवरती इथे पाहत आहात. 2 धाव पालकावरती इनसाइड आउट मिड ऑफला मिड करायला हा चेंडू दोघांमध्ये दरी आहे आणि चेंडू सर प्रेक्षक गॅलरी ओलांडतोय. सँडी पवारच्या बॅटमधनं येतो सनसनी चौकार. 4 धावा. रॉयल ग्रुप व सायरम मित्र परिवार आयोजित रॉयल ट्रॉफी 2025 पाठीमागच्या सीझनचा सिकंदर ठरणारे पप्पूशेठ पवार यांची तगडी फौज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर पाठीमागचं पर्व आपल्या नावावरती केलं आणि ते का केलं होतं ते केवळ योगायोग नव्हता, तर आमच्याकडे ते कलात्मकतेचा आविष्कार आहे. आणि खरं तर तो योगायोग नव्हता, तर आमच्याकडे प्रचंड मोठी गुणवत्ता आहे आणि त्या गुणवत्तेच्या जोरावरती आम्ही खरं तर ही रॉयल ट्रॉफीचं पर्व गाजवू शकतो. हे पुन्हा एकदा पप्पूशेठ पवार यांनी कंपनीने दाखवून दिलेलं आहे. सँडी पवार फटका फसलाय. फाईन लेग उभा तिथे विशाल धारकने प्रतिस्पर्धा संघाला पहिला हादरा दिलाय. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूरचा तारणहार कोसळतोय. सँडी पवार गॉन. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये इथे बसलेला आहे. संदीप पवार खरं तर आपण पाहतोय. याच्या आधी मी कधी खूप कमी वेळा सँडी पवारला सलामीला पाहिले, परंतु आज त्याला सलामीला पाठवलं होतं. चांगली बॅटे त्याची तळपास सुरुवात झाली होती, परंतु विशाल धारक व्हिडे स्पोर्ट्स शॉपीचे ब्रँड अँबॅसिडर नवीन तर खरं व्हिडे स्पोर्ट्स शॉपीचे प्रोप्रायटर आहे.
तुम्ही खरं तर हवेली तालुक्यामध्ये गेले, उरुळी कांचनमध्ये जर गेले तर खरं तर आपण पाहतो एक छोट्याशा शॉपमधलं एक मोठी गरुड झेप कमी कमी वालावांमध्ये विशाल धारक यांनी काय घेतलेलं आहे आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील अ, संदीप पवार थांबतात ते आपण पाहता संदीप कुरुंदळे यांना तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहात. 6 धावा धावफलकावरती आहे. हे मैदान सातत्याने महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर या संघासाठी सातत्याने फलदायी ठरलेलं आहे. अनेक अनेक मैदानं करता आपल्या नावावरती केले, मग ते पेआरडीचं पर्व असू द्या, रॉयल ट्रॉफीचं पर्व असू द्या, लोकनेते चषकाचं पर्व असू द्या, पप्पू शेठ पवार यांनी त्यांच्या कंपनी ह्या मैदानावरती करामत केली. परंतु समोर पानलोट टीम देखील अनेक वर्ष चांगले क्रिकेट खेळलेले आहे. हा बॉल मुख्य पंच वाईट चेंडूची घोषणा करतील. अवंतर धावेबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतोय आणि धावपलकावरती नजर टाकल्या असता 7 धावा आपण इथे पाहतो. 1,51,000 रुपयांनी झळालता करंडक. एखाद्या खेळाडू ज्यावेळेस आयोजनाकडे वळतात ना मित्रांनो, मग कुठल्याही प्रकारची कमतरता ठेवत नाही. विशाल अर्थात बंटी गायकवाड सर, रवींद्र गरमकर साहेब, राहुल गोगडे, त्याचप्रमाणे विशाल अलभर सर आणि अनेक अनेक मांड्यावर खरं तर रॉयल ट्रॉफीचं हे पर्व एका मोठ्या उंचीवरती कसं जाईल इतके इथे बारकाईने लक्ष दिले. धावची संधी मैदानावरती होती. संदीप कुरुंदळे जीव जीव मुठी धरून पळाले. तिथे एक धाव आपल्याला पाहायला मिळेल आणि एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे जातो. 8 धावा धावपलकावरती आहे. 4 खरं तर बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणारे संघ तुम्हाला पाहायला मिळालेले आहे. आज शेवटचा हाप आहे. उद्या मात्र रॉयल ट्रॉफी 2025 पर्व क्रमांक 3 अंतिम सोहळा आपण मैदानावरती कव्हर करणार आहोत. परंतु त्यासाठी मात्र 5व्या संघाचा प्रतिशोध आहे, शोध आहे. तो शोध सायंकाळच्या सत्रामध्ये ह्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा आणि बॅटचा संपर्क इथं मैदानावरती नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतो इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये संपलं आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर माजी सरपंच अण्णापूर आदरणीय पप्पू शेठ पवार आणि ग्रामपंचायत सदस्य अण्णापूर शंकरभाऊ रासकर यांच्या मार्केचा महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर 8 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये टाकलेल्या विशाल धारकनं सुरुवातीला याच फलंदाज म्हणून टेनिस क्रिकेटच्या पटलावरती स्वतःचा फॅन क्लब उभा करणारा विशाल धारक अलीकडच्या 2-3 वर्षामध्ये कमालीचं गोलंदाजीतनं आगोकाय त्याने सुरुवात केली आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याने अफलातून टाकलं. स्पेशली 64 धावा तुमच्याकडे ज्यावेळेस आहे ना तिथे मात्र पहिलं षटक महत्वाचं होतं. फक्त 8 धावा खर्च केला नाही विशाल धारक यांनी. तर सँडी पॉवर सारखे एक मोठी विकेट आहे आपल्या नावावरती पहिल्या षटकामध्ये केलेला आहे. फुल टॉस चेंडू मेजवानी होती बच्चन सरांसाठी आणि आडव्या बॅटनं मिड विकेट सीमारेषा फोडलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेरून जाण्याचा आहे. 4 धावा आहेत. दरम्यानच्या काळात आपण पाहतोय शिरूर शहराचे उद्योजक पवन शेठ गव्हाणे यांचे या ठिकाणी शुभागमन होतं. रॉयल ट्रॉफी 2025 मध्ये गव्हाणे साहेब आम्ही तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. चौकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्या असता आपण पाहतो 12 धावा इथं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 64 धावांचं माफक आव्हान मी म्हणणार नाही, कारण क्रिकेटमध्ये कुठलाही धावफलक तुम्हाला विजयाची खात्री देत नाही. त्यामुळे तुम्हाला इथे लढायचं आहे. लढण्यात इतिहास प्रचंड मोठ्या या दोन्ही टीमचा आहे. पानोली टीम खरं तर आपण पाहतो क्रिकेटच्या महापंडितांनी जरी कधीही खरं तर या टीमला झुकतं माप नाही दिलं, परंतु अनेक वेळा राहुल गावडेच्या टीमने प्रतिस्पर्धा संघाचा खेळ उद्ध्वस्त करून टाकलेला आम्ही पाहिलेला आहे. त्यामुळे इथे या दुसऱ्या षटकामध्ये संदीप गायकवाड गोलंदाजी मार्कवरती आहेत. बॅकफुटला आपण पाहतो फटका खेळायचा प्रयत्न तिथे मैदानावरती असेल. मिडल मध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. प्रसिद्ध गाडा मालक सुनीलजी कुरुंदळे यांच्या माध्यमातून संदीप कुरुंदळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आणि तो मोठा फटका आलाय. डीप लॉंग ऑनला बच्चन सरांचं आक्रमण आहे. षटकार थँक्यू डीजे. शिरूर हवेली आमदार चषकाचं पर्व गाजवलं अण्णापूरच्या या पठ्ठ्यानं आणि पुन्हा एकदा रॉयल ट्रॉफीमध्ये देखील आपल्या फलंदाजीचा क्लास इथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय.
बाहेर बाहेर जाणार चेंडू होता. बॅटचा स्पर्श इथं मैदानावरती आहे. इष्टरक्षकाच्या माध्यमातून मात्र झेल मैदानावरती सुटलेला आहे. जीवदान अनेक वेळा खरं तर आपण मैदानावरती पाहिलेले खूप जीवघन रडत असतात. तुम्ही जीवदान दिले का प्रतिस्पर्धा टीम मात्र आपण पाहतो तुम्हाला नक्कीच अडचणी मैदानाच्या आतमध्ये निर्माण करते. इथे मात्र झेल सुटला नाही तर जी संधी होती इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं ती संधी मात्र मैदानावरती आपण पाहतोय तिथे थोडीशी दुमडली गेलेली आहे. 18 धावा धावफलकावरती. पॉवर प्लस दुसरा षटक इथे इथे नो बॉल आणि त्यावरती संदीप कुरुंदळेंचा एक मोठा खणखणी षटकार. नो चेंडू आणि त्यावरती आलेला एक मोठा खणखणी षटकार. या षटकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो 25 धावा धावपलकावरती. तर पुढील चेंडू मात्र फ्रीड इथं मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 1,51,000 रॉयल ट्रॉफीचा आपण पाहतो तिसरं पर्व तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. या तिसऱ्या पर्वाचा आम्हाला सर्वांना गर्व आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे शपल होत खेळले. फटका खेळण्याचा प्रयत्न होत होता परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे नाहीये. यावेळेचा चेंडू हिट, ग्लोरियस हिट, गगनभेदी हिट. बच्चन सर ऑन फायर. स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर वाघांची मोठी दहाड आहे. षटकार. या षटकाराबरोबरच आपण पाहतोय स्वप्नीलजी देवाडे, त्याचप्रमाणे आपण पाहतो पप्पू शेठ गव्हाणे आणि सोनू दादा भोसले या तिन्ही मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. षटकाराबरोबरच आपण पाहतोय संघाचा धावपल पुढे सरकतोय. 2 षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती आपण पाहतो आदरणीय पप्पू शेठ पवार आणि आदरणीय शंकरभाऊ रासकर या दोन्ही मालकांच्या मालकीचा असणारा महाराजा प्रतिष्ठान अन्नापूर हा संघ 1 गडी बाद 31 धावा. या स्पर्धेमध्ये फक्त खरं तर पारितोषिक खेळाडूंसाठी आहे असं अजिबात नाहीये. प्रेक्षकांसाठी देखील आपण पाहतो पारितोषिक आहे. 50 रुपयाचं कुपन तुम्हाला खरेदी करायचं आहे आणि त्या 50 रुपयाच्या कुपनमध्ये मात्र एक इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. आणि जरी स्कूटरमध्ये तुमचा नंबर आला नाही परंतु 5 जे खालचे भाग्यवान विजेते आहेत त्यांना देखील आपण पाहतो रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून आपण गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय आपण पाहतो तेजस गावटे सर, त्याचं आपण पाहतो अक्षय भापकर सर, या दोन्ही खरं तर आयोजक आणि अक्षय आढाव या तिन्ही मान्यवरांशी तुम्हाला संपर्क करायचा. 50 रुपयाचं कुपन खरेदी करायचं आहे आणि नशीब वाजवण्याचा प्रयत्न नक्कीच तुम्ही रॉयल ट्रॉफीच्या माध्यमातून करणार आहात. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 31 आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होतो आणि गोलंदाजी मार्क वरती संघाचा आयकॉन तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतो विशाल धारक. हवेली तालुक्यातला एक मोठा सुपरस्टार आहे. हप्पीस टेनिस क्रिकेट पासून मी विशाल धारकला खरं तर पाहत आलेलो आहे. त्याच्या जिद्दीला सलाम आहे. विशेष म्हणजे आपण पाहतो प्रचंड गुणवत्तेच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचल्यानं हवेली तालुक्याचा हा एक मोठा सुपरस्टार बनलेला आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि संघर्ष आणि परिस्थितीला खरं तर नेटाने सामना करण्याची ताकद या खेळाडूच्या मनगटामध्ये आहे आणि ती मात्र त्याने इथे दाखवली. लो फुल टॉस होता, कव्हरला जंटल पुश केला विकी मुंबईकरनं हा चेंडू आणि सर एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा फोडला. संघाचा आयकॉन बरसतो इथे 4 धावा. चौकार मैदानावरती आला. चौकाराबरोबरच संघाचा धावपल पुढे सरकतो. 35 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. लुजनर चेंडू होता ऑफस्टिकच्या पलीकडे. हा बॉल बॅटची बाहेरची कड आपण पाहतो तिथे मैदानावरती. धावेसाठी मात्र इथे मैदानावरती नकार दिलेला आहे. 64 धावांचा पाठलाग आहे. अजून इक्वेशन जर आपण पाहिले तिथे 21 चेंडू आणि 21 चेंडू आणि आपण पाहतो 29 धाव्यांची गरज. समीकरण इथे मैदानावरती आहे. या मैदानावरती मगाशी खरं तर आदरणीय बेल्लेकर सरांनी सांगितलं की धावांचा महापूर आलेला आहे, त्यामुळे धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आठवावं लागणार आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे सरकले. चेंडू स्क्वेअर लेगला आहे. तिथे आपण पाहतो तुम्हाला धावा पळून काढावं लागणार आहे. डायरेक्ट जर चेंडू लागला तर तो चौकारा आहे. एकच धाव तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेबरोबर संघाचा धावपल पुढे सरकतोय. धावपलकावरती 36 धावा आपण पाहत आहोत. चांगली सुरुवात आहे. जरी संदीप पवार पहिल्या षटकामध्ये बाद झाला असला परंतु संदीप पवार बाद झाला कुठलाही जाणू इथं उहू दिली नाही ती संदीप कुरुंदळे यांनी.
त्यांच्या षटकारासाठी प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सुनीलदादा कुरुंदळे साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक खरं तर बच्चन सरांच्या प्रत्येक षटकारासाठी इथे असणार आहे. धावपलक मैदानाच्या आतमध्ये गोळा करायचा आहे. खरं तर कमी धावसंख्येवरती देखील कित्येक वेळा कालदाचे ठोके चुकवणारे सामने आपण पाहिलेले आहे, अनेक वेळा जिंकताना देखील पाहिलेला आहे. ज्यावेळेस भारतानं पहिला वर्ल्ड कप जिंकला, कपिल देव नंकर सरांकडे किती धावफलक होता, त्या कमी धावसंख्येमध्ये आपण पाहतो वेस्ट इंडिज संघाला पाणी पाजलेलं होतं. हा बॉल सुंदर सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड यॉर्कर. या मैदानावरती तुम्ही जर पाहिलं अनेक गोलंदाज 4 दिवसामध्ये खेळून गेलेला आहे. गती परिवर्तन चेंडू ज्या खेळाडून टाकलेत, विशेष म्हणजे आपण पाहतो वाईड यॉर्कर ज्याने चेंडू टाकले, व्हेरिएशन या खेळपट्टीवरती ज्याने दाखवलेत ना, ते गोलंदाज सक्सेसफुल ठरलेले आहेत. तुम्ही वेगावरती स्वार होऊन येताल, भन्नाट वेगाचे चेंडू टाकताल, तो गोलंदाज इथे सक्सेसफुल ठरत असताना आम्ही 4 दिवसामध्ये तरी पाहिलेलं नाहीये. यावेळेचा चेंडू, परंतु बच्चन सरांचा ब्लास्ट, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. रॉयल ट्रॉफीचा आणखीन एक सनसनी चौकार, 4 धावा. अठरा चेंडू आणि 24 धाव्यांची गरज, तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 40 धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. अजूनही 3 षटकं मैदानाच्या आतमध्ये टाकायच्यात. गोलंदाजी मार्कवरती आपण भगत साहेबांना इथं मैदानाच्या आतमध्ये पाहतो, ज्यांनी खरं तर संडे फंडे धमाकामध्ये याचं बॅटिंगच्या माध्यमातून मात्र आपलं नाव. हे पहा, भिंतीवरती बसलेले प्रेक्षक, तुम्ही तिथे नक्कीच बसा, परंतु पाय जे खाली सोडले तुम्ही वरती घ्या. तिथे तुम्ही कॅमेऱ्यामध्ये यात आणि सर्वांना मला वाटतं नाव घ्यायला लावू नका. अनेक जण खेळाडूंची नाव आम्हाला माहिती आहे. तिथे कॅमेऱ्याच्या खाली समोर आपण मान्यवर इकडे ये. चला चला, विनंती आहे आपल्यासाठीच. खरं तर लहान मुलगा स्पर्धा आपल्या तुमच्यासाठीच आहे, परंतु फक्त आपण थोडेसे बंधनात पायवरती घेऊयात आणि या सामन्याचा आज आणि उद्या निवांत तुम्ही आनंद घ्या. धावफलक पुढे गेलेला आहे. 40 धावा धावफलकावरती तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. पप्पू शेट पवार आतमध्ये गेलेले होते आणि काहीतरी नक्कीच मेसेज इथे असेल. यावेळेचा चेंडू ऑन स्क्रीन तुम्ही खरं तर पाहू शकता. तिथे तेजस गावटे सर, जे खरं तर आपण पाहतोय आज स्पर्धेमध्ये जे लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण पाहतो, तिथं मैदानाच्या आतमध्ये जे ज्यांच्याकडे खरं तर लकी ड्रॉचे कुपन आहेत ते सर आपण पाहतोय. दरम्यानच्या काळात गौतमदादा थोरात साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. वेगावरती सारून टाकणारा चेंडू होता, परंतु जर तुम्ही पाहिले तिथे मैदानावरती चेंडूचा बॅटचा संपर्क इथे मैदानावरती नाही आहे. धावा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वाचवायच्या ज्या खेळपट्टीवरती अनेक वर्ष खरं तर कर्तृत्वाचा झेंडा बच्चन सरांनी उभा केलेला आहे. शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले खेळाडू आहे आणि असामान्य कामगिरी टेनिस क्रिकेटच्या पटलावरती केलेली आहे. वाह, सुंदर बॉल. जागेवरनं परत आडव्या बॅटनं फटका खेळायचा होता, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क इथे नाहीये. भगत साहेबांना तुम्ही इथे पाहतात. मी मगाशी चर्चा केली ना, शिरूर शहरामध्ये सीझन चालू व्हायच्या आधी खरं तर अनेक संडे धमाका पार पडले आणि त्या संडे धमाकामध्ये ॲज अ गोलंदाजीच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतो कर्तृत्व सिद्ध केलंच आहे खेळाडूनं, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून जिथे जिथे चर्चा खरं तर संघाला गरज आहे तिथे भगत साहेबांनी बॅट चालवली. इथं गोलंदाजीतनं कामगिरी करायची आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टिकच्या पलीकडे शपलवत फटका खेळलाय. राहुल गावडे संघाचा नेता, तिथं चेंडूवरती दुसरा धावेचा प्रयत्न, फेकी विशाल धारकच्या हातामध्ये, चेंडू आलाच नाही. तिथे 2 धावा मैदानाच्या आतमध्ये सर सलामत तो पगडी 50. 2 धावे बरोबर संघाचा धावपल पुढे 43 धावा आपण इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 14 चेंडू आणि अजूनही आपण पाहतो 21 धावेंची गरज. सामना मैदानावरती रंगलेला आहे. हालत के कदमों पर सिकंदर नहीं गिरता, टूटा कोई तारा जमी पे नहीं गिरता, गिरता है शौक से दरिया समंदर में, लेकिन किसी समंदर में दरिया नहीं गिरता. कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करायचं आहे. अजूनही 14 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. तर अविनाश भगत या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. फुलटॉस प्रॉपर बॅटवरती मिळालंच होत नाहीये. अफलातून गोलंदाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. 13 चेंडू आणि आपण पाहतो 21 धाव्यांची गरज आहे. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये खरं तर इथे रंगलेला आहे. तुमचा आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. इतरांच्या पावलावरती चालण्यापेक्षा असं काही करा नाही की लोक आपोआप तुमच्या पावलावरती चालतील. त्यासाठी मात्र या संघर्षातून तुम्हाला विजयाची वाटचाल बाहेर काढायची आहे आणि इथे आपण पाहतो कशा पद्धतीने कामगिरी होईल. कारण 13 चेंडू आणि अजून 21 आहे. फुल टॉस चेंडू, लॉंग लेगला निघालाय चेंडू आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. तिसरा पंचांकडे आपण चेंडूची उंची चेक करूयात. चौकार नक्कीच आहे, परंतु चेंडूची उंची आपल्याला या ठिकाणी चेक करायची आहे. टेनिस क्रिकेट.in संपूर्ण टीम आहे. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये जर आपण पाहिलो तिथे सतीश जिंजोरकर सर आपल्याला पाहायला मिळतात.
सतीश जिंजोरके सर, हेमंत परदेशी सर, त्याचप्रमाणे आपण पाहतो पांडुरंग सरोदे सर, या तिन्ही त्रिमूर्त्यांनी मात्र रॉयल ट्रॉफीचं तिसरं पर्व एका वेगळ्या उंचीवरती नेलंय. तुमची स्पर्धा कधी करता आपण पाहतोय उंचीवरती जाते ज्यावेळेस तुमच्या स्पर्धेला शिस्त असते, आणि तो शिस्त लावण्याचं काम या तिन्ही त्रिमूर्तीने मात्र इथे मैदानावरती केलेलं आहे. विशाल अर्थ बंटी गायकवाड सर यांचं देखणं नियोजन. खरं तर रॉयल ट्रॉफी फक्त नाही तर नावाप्रमाणे रॉयल माणूस म्हणून खरं तर चर्चा सातत्याने आम्ही ऑफ द फील्ड ऐकतो, आणि तुम्हाला देखील ती चर्चा इथे मैदानावरती पाहायला मिळते. एक गाव एक टीम, एक नो बॉलचा कॉल येतोय, नो चेंडू, आणि त्यावरती आलेला आपण पाहतो एक सनसनी चौकार. या धावी बरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे जातोय 48 धाव धावफलकावरती. 13 चेंडू आणि 16 धावींची गरज. फ्रीडचा चेंडू इथे मैदानावरती असणार आहे. अतिरिक्त वेग प्रदान करण्याच्या नादामध्ये कधी कधी गोलंदाज मात्र भरकटतात. यावेळेचा चेंडू बॉटम हँडचा वापर करायचा होता. बॅट फिरली स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतो राहुल गावडे चेंडूवरती येतील तिथे एक धाव आहे, आणि एका धावी बरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे सरकतोय. 49 धावा, 4 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर 12 चेंडू 15 धावींची गरज आहे. चार षटकांचा खेळ इथं मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 49 आहे. सामना पाहण्यासाठी खरं तर आपण पाहतोय तिथे आमचे विजय सर, जे आज खरं तर आपण पाहतो थोडेसे इंजर्ड असल्याकारणे स्क्वॉडमध्ये आम्हाला दिसत नाहीये. विजय सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सरांचं देखील आपण मनपूर्वक ऋण व्यक्त करूयात. 49 धावा धावफलकावरती आहे, तर 12 चेंडू आणि 15 धावींची गरज सामना मैदानावरती इथे आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिले तिथे शुभम बोरुडे आपल्याला गोलंदाजी मार्कवरती इथं पाहायला मिळतात. 12 चेंडूमध्ये 15 धावा. मापक आव्हान आहे, परंतु कधी कधी मापक आव्हान देखील अडचणी निर्माण करून गेले. गती परिवर्तन, गोफन फिरली आडव्या बॅटने, परंतु चेंडूवरती बॅटचा प्रॉपर टायमिंग नव्हता. तिथे एक धाव तुम्हाला इथे मैदानावरती पाहायला मिळेल, आणि एका धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावरती नजर टाकल्या असता महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर अर्धशतक धावफलकावरती पूर्ण होईल. तिथे 50 धावा पाहायला मिळतात आपल्याला. 50 धावा धावफलकावरती आहे. यावेळेचा चेंडू होता गतीने कमी असताना चेंडू तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतात. एक धाव इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेबरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे सरकतो. धावफलकावरती नजर टाकल्या असता 51 आहे. 10 चेंडू आणि आपण पाहतो 13 धावा. संदीप कुरुंदळे 17 चेंडू मध्ये 35 धावांचा तडाखा आतापर्यंत या इनिंग मध्ये आपल्याला बच्चन सरांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. 10 चेंडू 13 धावा. गोलंदाजी मार्कवरती कमबॅक हा करावा लागेल. मुख्य पंच थोडीशी एक्सरसाइज करते, कारण सकाळचं सत्र थोडंसं थंडीचं वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळतोय, आणि अवांतर धावेबरोबरच संघाचा धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकल्या असता पाहायला मिळतं 52, तर शेवटचे 10 चेंडू आणि 12 धावींची गरज आहे. 10 चेंडू आणि आपण पाहतोय ज्यावेळेस आपण पाहतो चांगले चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. निर्धाव बॉल तुम्ही इथे मैदानाच्या आतमध्ये पाहता. संतोष शेठ नागावडे 11 व्हीसीसी मांडवगण फराटा प्रतिनिधी संपर्क करा. संतोष शेठ नागावडे 11 व्हीसीसी मांडवगण फराटा संघाचे यावेळेचा चेंडू संदीप कुरुंदळेंचा ब्लास्ट. चेंडू आडव्या बॅटला सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराबरोबरच संघाचा धावफलक पुढे 58. काय 8 चेंडू आणि 6 धावींची गरज. आठ चेंडू आणि 6 धावींची गरज आहे. मॅच बॉल आलेला आहे तिथे.
षटकाराबरोबर संघाचा धावफलक पुढे सरकतो. 58 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 6. टाकळी डोकेश्वर, देवश्री ओरियर टाकळी डोकेश्वर या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. व्हाईट बॉल आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अवांतर धावी बरोबरच संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 59 आहे. शेवटचे 8 चेंडू आणि 5 धावींची गरज आहे. 8 चेंडू आणि 5 धावा धावफलक खरं तर कधी कुठेतरी कमी पडला, कारण सगळ्याच गोलंदाजांनी अफलातून गोलंदाजी केली पहिल्या इनिंगमध्ये. हा बॉल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. अवांतर धावी बरोबरच आपण पाहतो संघाचा धावफलक पुढे जातोय. धावफलकावरती 60 आहेत. शेवटचे 8 चेंडू आणि 4 धावा. माफक आव्हान आहे, परंतु इथून देखील आपण पाहतो शुभम बोरुडेला मात्र कमबॅक करायचा असेल तर चांगले चेंडू जे उरलेले 2 इथे या षटकामध्ये ते टाकावे लागतील. परंतु मात्र बच्चन सर चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कुठून किनारा. महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारतोय. खरं तर संदीप कोरुंदळे यांनी MSD स्टाईलने सामना फिनिश केलाय आणि त्यासाठी आपण पाहतोय साऱ्या उद्योग समूह रवींद्र गिरमकर सर यांच्या माध्यमातून बच्चन सर उद्या फायनलच्या दिवशी 777 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी इथे असणार आहे. सामना मैदानाच्या आतमध्ये संपलाय. माजी सरपंच पहिलवान पप्पू शेठ पवार आणि ग्रामपंचायत सदस्य अण्णापूर शंकरभाऊ रासकर यांच्या मालकीचा महाराजा प्रतिष्ठान अण्णापूर या टीमने मात्र पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारलेली आहे. झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला या ठिकाणी द्यायचंय. 2 षटकं टाकलीत, 23 धावा खर्च केल्या आणि 3 फलंदाजाला बाद करणारे संघाचे आयकॉन विकी मुंबईकर या सामन्याचे प्लेअर ऑफ द मॅच ठरतात. विकी यांना मी विनंती करतो आपण इथे या. फिल्डिंग टीम चला आतमध्ये. कुणाल खोंडी इन ऍक्शन. स्वागत आहे.